नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळी या यूट्यूबच्या चॅनलवरती। बघा, यावर्षी तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करणार आहात त्याच पद्धतीने तुमचा पुढच्या वर्षी मात्र जंगी सत्कार होणार आहे। तो सत्काराचं ठिकाण असणार आहे ज्या शाळेमध्ये तुम्ही बालपणीचं शिक्षण घेतलेलं आहे, ज्या गावामध्ये तुम्ही बालपणीचे काही धडे घेतलेले असतात किंवा तिथं बालपण घालवलेलं असतं आणि खूप एन्जॉयबल दिवस असतात ते, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे काही सत्कार घेत असता। म्हणून याच्यासाठी फक्त आता काय करायचं तर जीव तोडून चांगल्या पद्धतीचा अभ्यास करायचा, जो क्वालिटीचा असायला पाहिजे। म्हणजेच काय असतं की आपण ज्या पद्धतीने अभ्यास करत असतो तर त्या पद्धतीच्या अभ्यासाला इतर लोक आदर्श मानतात, म्हणून अशा अभ्यास करायचा की ज्याचा इतिहासच घडला पाहिजे। ठीक आहे, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भाग नंबर आपण 7 घेतोय, अतिसंभाव्य। अर्थातच परीक्षेला येणारे जे काही प्रश्न आहेत, ह्या परीक्षेला येणाऱ्या प्रश्नांचा परीक्षेला येणारे प्रश्न अर्थात अतिसंभाव्य प्रश्नांच्या भाग 7 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण किती भाग घेतलेले होते तर 6 पर्यंत भाग कव्हर केलेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी अतिसंभाव्य प्रश्नांच्या भाग 1 2 3 4 5 6 पर्यंत बघितलेले आहे। हा 7 नंबरच्या भागामध्ये अशाच पद्धतीचे 15 प्रश्न हे दर्जेदार असतील आणि त्याचबरोबर 15 प्रश्नांच्या निमित्ताने तुम्हाला आयोगाच्या बेसिसवरती आणि आयोग ज्या पद्धतीने प्रश्न काढतो तशाच पद्धतीचा डाटा आणि विश्लेषण इथे देण्याचा मी प्रयत्न करतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक सूचना सांगतो मित्रांनो, की आपली वाणी आणि आपली लेखणी ह्या दोन्ही गोष्टी खूप जपून वापरायला शिका, कारण का तर त्याची गरज पुढेही लागून जाते, बरोबर। आणि कधी कधी असं होतं की मला काही 2 दिवसामध्ये खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा होत्या की ज्यांनी खरंच काही दुखावण्यासारखं होतं। म्हणजे माझा एक उद्देश असतो की मी कोणाच्या दुःखाचं कारण बनत नाही आणि मला असं वाटतं की मी जशा पद्धतीने तुमच्या दुःखाचं कारण बनत नाही तसंच तुमच्या लेखणीतून आणि तुमच्या वाणीतून कोणताही प्राणी अर्थात कोणीही दुखावलं नाही गेलं पाहिजे, कारण का तर असं करण्याचा आपल्याला अधिकार नाही। आणि जर काय वाटलं म्हणजे तुम्हाला काही शंका जर आहे किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत तर इथं नंबर शेअर केलेले आहेत ऑलरेडी, या नंबरवरती तुम्ही फोन करा आणि वैचारिक मतभेद अर्थात वैचारिक दृष्टिकोनातून आपण एकमेकांमध्ये बरोबर बोललो तर ते मतभेद दूर होऊन जातात। त्याच्यामुळं कमेंट्स करणं खूप सोपं असतं, ठीक आहे। अशा कमेंट्स करू नका की जेणेकरून आपण इतरांना दुखावू शकतो। ओके, चलो पुन्हा एकदा स्वागत आहे। हे IMP फॅक्टचे 5 लेक्चर आहेत, त्याचबरोबर इथं अतिसंभाव्य सिरीजचे 6 लेक्चर्स आहेत आणि दुसरी गोष्ट, जयंती विशेष मध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती निमित्त लेक्चर्स घेतलेले आहेत। रानडे असतील, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकहितवादी, त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ ह्या महत्त्वाच्या व्यक्तींचे लेक्चर्स YouTube वरती आहेत। ऑफिशियल हिस्ट्री बाय सचिन गोळी या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आणि अधिक माहितीसाठी हा चॅनल पण टेलिग्रामचा जॉईन करून ठेवा, त्याच्यावरती वारंवार तुम्हाला अपडेट येतात। टेलिग्रामवरती सर्च बॉक्समध्ये सर्च करा हिस्ट्री फॉर ऑल, ठीक आहे। आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या चॅनलचे सहभागी व्हा, अर्थात कुटुंबाचे भाग व्हा त्या कुटुंबाचे, ठीक आहे। पुन्हा स्वागत करून मी पहिल्या प्रश्नाकडे जातोय। पहिला प्रश्न कसा आहे तर पुढील विधाने विचारात घ्या। पुढील विधाने विचारात घ्या। त्यांना पीरखान या नावाने ओळखलं जात होतं। त्यांनी अमेरिकेमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला होता आणि मित्रमेळा या संघटनेचे ते सदस्य होते। आता हे मित्रमेळा अमेरिकेमध्ये आणि त्याचबरोबर पीरखान या नावाने ओळखलं जात होतं। तर पहिले व्यक्ती आहेत वासू काका जोशी, दुसरे श्यामजी कृष्ण वर्मा, विदा सावरकर आणि इथं कोण येतात तर पांडुरंग सदाशिव खानकोजे। तर हे 4 ऑप्शन्स आहेत। मग याच्यातले आपल्याला जर माहित नसेल तर ऑप्शन इलिमिनेट कशा पद्धतीने करता येऊ शकतं तर मित्रमेळा नावाची संघटना जर घेतली तर आपल्याला येतात विदा सावरकर, ठीक आहे। परंतु अमेरिकेमध्ये इंग्रजांविरुद्ध लढा दिलाय का तर नाही, म्हणून यांच्या बद्दल हे विधान येत नाही। दुसरी गोष्ट, वासू काका जोशी हे अमेरिकेमध्ये कधीच गेलेले नव्हते। महत्वाची दुसरी गोष्ट, वासू काका जोशी यांचा संबंध हा लोकमान्य टिळकांच्या बरोबर येतो, म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या बरोबर असणारे एक स्वातंत्र्य सैनिक होते किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी होते, हे पण लक्षात ठेवा। आणि म्हणूनच इथं 2 नंबरचा ऑप्शन वासू काका जोशी हे पण कट झाले। त्यानंतर आले श्यामजी कृष्ण वर्मा। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं होतं तर 1905 मध्येच काय केलं, इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती, ठीक आहे। इंडिया हाऊसची स्थापना केली। कुठे केली होती? लंडन या ठिकाणी। आणि कशासाठी केली होती तर भारतातील जे विद्यार्थी आणि इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय लोक आहेत तर या सगळ्या लोकांना तिथं एक आश्रयस्थान असायला पाहिजे आणि क्रांतिकारकांचं मुख्य ठिकाण म्हणजे इंडिया हाऊस। आता श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तर यांचा जन्म हा गुजरातचा झालेला होता, ठीक आहे। संस्कृत या भाषेमध्ये त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं आणि म्हणून लंडनमध्ये ते संस्कृत हा विषय शिकवत होते। दुसरी गोष्ट, बनारसमध्ये यांना पंडित ह्या पदवीने त्यांचा गौरव केलेला होता। त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 ला इंडिया हाऊसची स्थापना केली आणि इथं 1906 मध्ये शिकायला गेलेले सावरकर हे इंडिया हाऊसचे प्रमुख बनले होते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्यामजी कृष्ण वर्मा
हे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये लॉची अर्थात लॉची पदवी घेणारे ते पहिले भारतीय म्हणून त्यांचा गौरव केला जातो. हे श्यामजी कृष्ण वर्मा आहेत. ते तिथं राहून अर्थातच इंडियन सोशॉलॉजिस्ट नावाचं वर्तमानपत्र आणि भारतीय क्रांतिकारकांना तिथं जागा देण्याचं काम हे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेलं होतं. म्हणून खूप महत्वाचे व्यक्ती येतात. तर हे अमेरिकेत यांचा संबंध येत नाही. राहिले कोण? विदा सावरकर कट झाले, जोशी वर्मा गेले. अर्थात कोण राहिले होते? तर पांडुरंग सदाशिव खानखोजी राहिले. मग यांच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती बघून घ्यायची. तर 1920 पासून 1947 पर्यंत अमेरिकेचा भाग असणाऱ्या मेक्सिकोमध्ये, ठीक आहे, तर मेक्सिकोमध्ये त्यांनी काय केलं होतं? पीक असेल किंवा मका असेल तर याच्याबद्दल त्यांनी खूप मोठी क्रांती केली होती. मकेचे वेगवेगळे वाण त्यांनी काय केले होते? डेव्हलप केलेले होते. बरं, एवढ्यावरतीच नाही तर तिथं गदर पार्टी अर्थात गदर पक्षाच्या माध्यमातून खूप मोठा विद्रोह अर्थात तिथं राहणाऱ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष सुरू केला होता. त्याच्यानंतर अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगता येऊ शकतात आपल्याला की या पांडुरंग खानखोजे यांनी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण तिथंच घेतलेलं होतं. दुसरी गोष्ट, भारतामध्ये त्याचे डॉक्युमेंट्स हे भारतामध्ये पाठवले जात होते. पांडुरंग सदाशिव खानखोजे. अजून एक खूप महत्वाची माहिती आहे की मेक्सिको सरकारच्या शिक्षण खात्याचे शिक्षण डिपार्टमेंट जे आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट, तर त्याच्या बिल्डिंग मध्ये ज्या भिंतीवरती फोटो लावलेले आहेत तर मेक्सिकोच्या राष्ट्रपतींचे फोटोच्या बरोबर या पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा फोटो लावलेला आहे. आणि त्या फोटोच्या खालची लाईन खूप सुंदर आहे. ती लाईन कोणती माहितीये का? तर आता गरिबांना भाकरी मिळेल. ठीक आहे, आता गरिबांना भाकरी मिळेल. तर अशा प्रकारचे या लाईन्स वगैरे लिहिलेल्या आहेत मेक्सिकोच्या ते शिक्षण खात्याच्या भिंतीवरती. तर अशा पद्धतीनं पांडुरंग सदाशिव खानखोजे जे आहे तर यांनी यासाठी आता गरिबांना भाकरी मिळेल अर्थातच त्यांनी वेगवेगळ्या मका असेल, वेगवेगळी पिकं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं धान्य अर्थात हरित क्रांती तिथं जे असणारी जी काही मकेच्या बाबतीमध्ये जी क्रांती घडवून आणली अर्थात तेवी नावाचे त्यांनी वाण निवडून आणलेला होता किंवा नवीन आणलेला होता. तर अशा पद्धतीने मेक्सिकोमध्ये क्रांती करणारे सर्वात महत्वाचे हे व्यक्ती येतात. आता IMP फॅक्टरचे जे लेक्चर घेतले यामध्ये काय केले मी पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्यावरती थोडक्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते एकदा IMP फॅक्टर मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचे इथं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की पांडुरंग सदाशिव खानखोजे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. घटना कालानुक्रमे लावा. लक्षात ठेवा, आयोगाचा पॅटर्नच टोटली वेगळा असतो आणि आयोगाचे प्रश्न काढणारे सदाशिव पेठेमधून प्रश्न काढत नाहीत. अनावधानाने इथं सांगितलेलं असतं, अनालिसिस केलं जातं आणि गेल्या वर्षीचा प्रश्न कोणता आहे, त्याच्या अगोदरचा प्रश्न कोणता आहे, याच्यानुसार तुम्हाला पुढचे प्रश्न इथं संभाव्यमध्ये टाकले जातात आणि तिथं आयोगाकडून अशाच प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे, तेच आम्ही येणारे प्रश्न असं म्हणतो. परंतु गंमत अशी आहे की खूपच एक्सपर्ट लोक असतात आयोगाचे जे प्रश्न काढणारे असतात. ते विद्यापीठ असेल किंवा वेगवेगळे HODs वगैरे असतात आणि ते प्रश्न जाणून बुजून अशा डीप लेवलचे काढतात, ते आपल्याला कळत नाही. प्रश्न किती प्रकारचे विचारतात तर 6 ते 8 प्रकारचे क्वेश्चन विचारतात आणि त्या क्वेश्चन्स मध्ये हा एक प्रकार असतो, घटना कालानुक्रमे लावा. प्रांतिक निवडणुका, राजाजी योजना, त्रिमंत्री योजना, अली देसाई करार, लिनलित गोची ऑफर, त्याला ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं. मी याच्यावरती वर्ष लिहून टाकतो म्हणजेच तुम्हाला इथं ऑप्शन शोधायला थोडंसं सोपं जाणार आहे. ठीक आहे, प्रांतिक निवडणुका कधीच झाल्या होत्या? 1935च्या कायद्याने. मी या बाजूला लिहून देतो. 1935च्या कायद्याने 1937 मध्ये काय झालं? प्रांतिक निवडणुका झाल्या. 11 प्रांतामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या. 11 पैकी 8 प्रांतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीगने इतर पक्षांच्या बरोबर बहुमत मिळवलेलं होतं. 1937 ला जे निवडणुका झाल्या होत्या तर 1939 ला वर्ल्ड वॉर सेकंड जे सुरू झालं होतं हिटलर यांच्या अति उत्साहीपणामुळे. तर दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे काय केलं तर ब्रिटन सरकारने अर्थात लिनलित गो हे भारतामध्ये 36 पासून 42 पर्यंत होते, 43 पर्यंत. परंतु गमत अशी झाली की ब्रिटन सरकारने भारत सुद्धा आमच्या वतीनं काय आहे तर जागतिक महायुद्धामध्ये सहभागी आहे असं सांगितल्यानंतर या 11 प्रांतापैकी काय केलं, अनेक प्रांतातून अर्थात काँग्रेसने तर सगळ्या प्रांतातून आपली सत्ता विड्रॉ करून घेतलेली होती. मग लिनलित गोला काय केलं तर तू सत्ता परत रिवोक करण्यासाठी तू तिथं काम कर म्हणून त्यानं काय केलं, ऑफर आणली होती. तर ही ऑफर आहे कधीची? 1940 ची ही ऑफर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रांतिक निवडणुका कधी जातात? 1937 ला जातात. 39 ला 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी काम करून त्यांनी आपला राजीनामा दिला होता. राजाजी योजना काय प्रकार आहे तर 1942 त्याच्यानंतर 1943 या दरम्यान आझाद हिंद फौज जे आहे, आझाद
हिंद फौज, या आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून यांनी काय केलं, सेव्हन सिस्टर कडून हल्ले करायला सुरुवात केलं जपानची मदत घेऊन. आणि या दरम्यान काय केलं तर मद्रास पर्यंत हल्ले होत होते. मग राजाजी होते सी राजगोपालचारी अर्थात राजाजी, तर यांनी काय केलं होतं तर त्यावेळी भारताला अर्थातच भारताला स्वतंत्र करायचं असेल तर मुस्लिमांना त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत. आणि म्हणूनच काय केलं तर या राजाजी यांनी काय केलं 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये महात्मा गांधीजी जेव्हा तुरुंगात होते तर त्यावेळी काय केलं, या राजाजींनी मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे मागणीकार होते तर त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला. तो पत्रव्यवहार एप्रिल 1944 मध्ये ओपन झाला. राज्यसेवेने यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओपन झाला, तर ओपन झाल्यानंतर त्या योजनेला नाव दिलं राजाजी योजना किंवा श्री राजगोपालचारी असं म्हटलं जातं, श्री राजगोपालचारी यांची योजना. तर ही 1944 ची राजाजी योजना आहे. त्रिमंत्री योजना कधीचे 1946 मध्ये आलेली त्रिमंत्री योजना. आता ह्या त्रिमंत्रीमध्ये कोण कोण होते तर स्टेफर्ड क्रिप्स होते, एबी अलेक्झांडर होते आणि पॅथिक लॉरेन्स होते. तर पॅथिक लॉरेन्स लीड करत होते. आणि यांचं मत काय होतं की तुम्ही बाबा हंगामी सरकार तरी स्थापन केलं पाहिजे. आणि याच्यानंतर त्रिमंत्री योजना अर्थात कॅबिनेट मिशन पण म्हटलं जातं तिला. आणि यांच्या सांगण्यावरून भारतामध्ये नेहरूजींच्या अध्यक्षतेखाली काय केलं, पहिलं हंगामी सरकार बनले होतं. आणि नंतर 51-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या. तर हे 1946 ऑगस्ट ऑफर 1940 चे आहे. आणि लियाकत अली आणि देसाई करार, भुलाभाई देसाई करार, तर हा 1945 चा हा करार आहे. कशासाठी तर हिंदू मुस्लिम अर्थातच भारत आणि पाकिस्तान यांच्याबद्दल जसं हे होतं तशाच पद्धतीने हा एक करार करण्यात आला होता. म्हणून मग आपल्याला 37 आहे, 40 आहे, त्याच्यानंतर 44 येतं, नंतर 45 आणि 46. म्हणजे जिथं ऑप्शन्स जो आहे तर त्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला काय सापडलं पाहिजे, पहिल्यांदा अ सापडलं पाहिजे. अर्थातच इथं आपण उत्तरांचा जो क्रम बघत असतो तर त्यामुळे पहिल्यांदा प्रांतिक निवडणुका बघता येऊ शकतात. त्याच्यानंतर लिल्लीत ऑगस्ट ऑफर आपल्याला बघता येऊ शकते. त्याच्यानंतर राजाजी योजना आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिल्लीत गो 40 ची लिल्लीत गोचे ऑफर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्रिमंत्री योजना 1946, म्हणजे हे क शेवटी गेलं पाहिजे. तर क शेवटी इथं आपल्याला कुठंच दिसत नाही. म्हणजेच का तर हे 1946 आहे आणि 46 म्हटलं की सर्वात शेवटी जातं. आणि हे 1937 आहे. तर अशाच पद्धतीने वर्ष आपल्या लक्षात राहिले की घटना पण लक्षात ऑटोमॅटिक राहिल्या पाहिजेत. तर क आणि अ याचा क्रम असणारा फक्त हा 4 नंबरचा ऑप्शन आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं इथं 1940 मध्ये लिल्लीत गो आली. ठीक आहे, लिल्लीत गोचे आहे. 1942 चा क्रिप्स मिशन आहे, हे लिल्लीत गोचे ऑफर आहे, क्रिप्स मिशन आहे. 1944 ला ही राजाजी योजना आहे. 1945 ला काय केलं होतं, वेवेल योजना येते, सिमला परिषद येते. त्याच्यानंतर देसाई लियाकत अली करार आहे. 1946 ला हंगामी सरकार आणि त्रिमंत्री योजना. 1947 ला माउंट बॅटनची फाळणीची योजना आणि भारत स्वतंत्र झालेला होता. तर या घटना खूप महत्वाच्या आहे. जो सिक्वेन्स लावलेला आहे यावरती घटना कालानुक्रमे लावा. यावरती खूप IMP आणि कंपल्सरी क्वेश्चन येतो आलेले आहेत आयोगाचे, यावरती थोडंसं लक्ष देऊन चला. त्यानंतर आपण 3 नंबरचा प्रश्न घेतोय, चपाती आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. चपातीचं आंदोलन कशाशी संबंधित आहे. तर तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारला होता की 1857च्या उठावाच्या आंदोलनाचे प्रतीक म्हणून काय काय वापरलं जात होतं. कमळाचं फुल आणि चपाती किंवा त्याला उत्तर भारतामध्ये रोटी म्हटलं जातं. ठीक आहे. तर 1920 असहकार आंदोलन, 1930 सविनय कायदेभंग, 1942 छोडो भारत आंदोलन, 1857चा उठाव. मग इथं उत्तर काय येतं, चपाती आंदोलन म्हणजे 1857चा उठाव आहे. तर 1857च्या उठावावरती प्रश्न सर्वात जास्त कुठे विचारले जातात तर तुम्हाला महाराष्ट्र या संबंधी प्रश्न विचारले जातात. मग महाराष्ट्रातील प्रश्न कसे विचारले जातात आणि देशावरती प्रश्न कसे विचारले जातात. तर या 1857च्या उठावाचं ठिकाण कोणतं होतं. त्याच्यानंतर यामध्ये व्यक्ती कोण कोण याच्यामध्ये सहभागी होत्या. त्याच्यानंतर संस्थानं कोणकोणती होती की ज्यांनी या 1857च्या उठावाला टोटली विरोध केलेला आहे. आणि त्याचबरोबर 1857च्या उठावामध्ये इंग्रज सरकारचं समर्थन करणारे असे 2 गट आहेत. मग इथे नागपूरच्या बाकाबाई यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला होता. त्याबरोबर भोपाळ असेल, त्याचबरोबर जम्मू काश्मीर असेल, यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर समर्थन करणारे कोण कोण होते यावरती पण प्रश्न विचारला. संशय घेऊन त्यांचं संस्थान खालसा केले यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथं सेनापती कोण कोण होते यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर इंग्रजांचे अधिकारी कोण होते ज्यांनी भारतात
भारतातील 1857चा उठावाचा बिमोड केला. तर हे फक्त महाराष्ट्राशी संबंधित नाही तर संपूर्ण भारताशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अजून प्रश्न कुठे बनतात तर 1857च्या उठावाचं कारण काय होतं, 1857च्या उठावाचा परिणाम खालीलपैकी कोणते होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857च्या उठावाचं पराभवाचं कारण काय होतं. ठीक आहे. हे सुरुवातीचं कारण आणि हे पराभवाचं कारण. तर एवढ्या प्रश्नावरती अर्थातच इथं कोणत्या तारखेला आणि कोणत्या वर्षी उठावाला सुरुवात झाली हे पण विचारलं जातं. ब्रिटिश सरकारच्या व्यक्ती कोण कोण होत्या, इथं व्यक्ती दोन येतात, एक भारतीय आणि दुसऱ्या ब्रिटिश सरकारचे व्यक्ती. तर एवढे प्रश्न 1857च्या उठावावरती तुम्हाला विचारले जातात. प्रश्न कुठे कुठे विचारतात तर वाक्य विचारतात, बरोबर चूक. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतात जोड्या लावा. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारतात अयोग्य योग्य या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर अजून काय तर व्यक्ती सापेक्ष एखादा प्रश्न विचारला जातो. तर एवढे प्रश्न 1857च्या उठावावरती तुम्हाला विचारतात. मग थोडंसं बघूया की असहकार चळवळ 1920 संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसचा जर प्रसार कोणत्या चळवळीमुळे झाला असेल तर ती असहकार चळवळ आहे. ही असहकार चळवळ सुरू कधी झाली होती तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची की 1919 मध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली होती. ठीक आहे. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये अधिवेशन झालं. त्याच्यानंतर 1919 ला इथं जालियनवाला बाग हत्याकांड झालं. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्याच्यानंतर 1919 ला काय झालं तर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणला. परंतु त्या रिफॉर्म ऍक्ट मध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा झालेल्या नव्हत्या आणि सुधारणा झालेल्या नाहीत म्हणूनच काय केलं तर या महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ इथं 1920 ला सुरू केलेली होती. तर ही असहकार चळवळ थांबली कधी तर फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा या ठिकाणी एक हत्याकांड झालं आणि या हत्याकांडानंतर महात्मा गांधीजींनी ही चळवळ मागे घेतलेली होती आणि त्याच्यामुळे असहकार चळवळीमुळे संपूर्ण भारत अर्थात स्त्रियांचा सहभाग जास्त वाढला. संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना पेटून उठली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की सगळी लोक इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये उभा राहिले. म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला काय करू शकतो प्रचंड मोठ्या ताकदीने विरोध करू शकतो. हे 1905 नंतर 1920 ला परत एकदा 15 वर्षानंतर भारतीय लोकांचा आत्मविश्वास वाढत चालला. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. तर 1927 ला काय झालं सायमन कमिशन आलं, नेमलं होतं. 1928 ला सायमन कमिशन फेब्रुवारी मध्ये आलं, हे नोव्हेंबर मध्ये नेमलं. 1927 ला मद्रास मध्ये काय भरलं होतं तर M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये 7ही लोक ब्रिटिशचे आहेत, एकही भारतीय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा असं ठरलं. 28 ला आलं, बहिष्कार टाकला गेला. सायमन गो बॅक अशा प्रकारचे नारे देऊ लागले. मग याच दरम्यान इथं 1928 ला काय केलं तर बर्कन हेड जे होते तर ह्या बर्कन हेडनी काय केलं तर या काँग्रेसला आवाहन केलं की तुम्ही राज्यघटना बनवा, आम्ही निघून जातो. सायमन कमिशन 2 वेळा आलेलं होतं. तर बर्कन हेडचं आव्हान स्वीकारून काय केलं मोतीलाल नेहरू जे आहे तर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक झाली. 2 बैठका हा M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या दिसून येतात. ठीक आहे. आणि तिसरी बैठक जेव्हा इथं झालेली होती तर त्या बैठकीमध्ये काय केलं नेहरू रिपोर्ट सादर केला गेला. नेहरू रिपोर्ट सादर करण्याच्या अगोदर 28चं अधिवेशन झालं. त्याच्यानंतर 1929चं अधिवेशन लाहोर या ठिकाणी भरलेलं होतं. त्या लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर महात्मा गांधीजी यांची निवड झाली. परंतु गांधीजींपुढे 2 चॉईसेस होत्या. एक होते सुभाषचंद्र बोस आणि दुसरे कोण होते तर इथं पंडित जवाहरलाल नेहरू. तर गांधीजींनी नेहरू यांची निवड केली. गांधी इज नॉट अ इलेक्टेड पर्सन, ही इज अ अपॉइंटेड पर्सन. लक्षात ठेवा, नॉर्थ इंडियाच्या बुक मध्ये हे रेफरन्सेस सापडून जातील तुम्हाला. आणि मग गांधीजींच्या नेतृत्वामध्ये 1929चं अधिवेशन कुठं भरलं लाहोर या ठिकाणी भरलं. यांनी आवाहन केलं की आम्हाला एका वर्षामध्ये काय पाहिजे तर स्वराज्य पाहिजे आणि ते पण स्वराज्य कसं पाहिजे संपूर्ण स्वराज्य पाहिजे. मग ते वसाहतीच्या अंतर्गत असो किंवा कसंही असो पूर्ण स्वराज्याची मागणी केली. परंतु 1929 ला काय केलं इकॉनॉमिकल क्रायसिस आलेले होत्या म्हणजे आर्थिक महामंदी आणि ब्रिटिश सरकारला भारतीयांच्या मागणीकडे लक्ष द्यायला वेळच मिळालेला नव्हता आणि वेळ नाही मिळाला म्हणून काय केलं तर 1929 ला जी मागणी केली होती ही मागणी 1930 ला समाप्त झाली. म्हणजे इथं काय केलं तर मार्च पासून एप्रिल पर्यंत इथं सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. ही चळवळ 1934 मध्ये महात्मा गांधीजींनी मागे घेतली कारण 35चं भारत शासन कायदा आलेला होता गोलमेज परिषदेच्या नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक कोणता आहे तर छोडो भारत आंदोलन 1942 त्यावरती पण बघूया आपण थोडक्यामध्ये. तर 1939 ला पहिलं जागतिक महायुद्ध दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं. त्याच्यानंतर गांधीजींचं असं मत होतं की ब्रिटन सरकार जोपर्यंत युद्धात गुंतलेले तोपर्यंत आपण स्वातंत्र्याची भाकरी भाजून घ्यायची आणि मग ब्रिटनचं मत काय होतं की आम्हाला तुम्ही आता मदत करा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. त्यावरती विन्स्टन चर्चिल जे होते ते खूप बदमाश माणूस होता आणि विन्स्टन चर्चिलचं मत काय होतं की आम्हाला घाम किंवा रक्त
आम्हाला घाम किंवा रक्त पाहिजे. अर्थातच घाम म्हणजेच काय, तर आमच्यासाठी तुम्ही लढा म्हणजे घाम गाळा, आणि रक्त म्हणजे आमच्यासाठी नाही लढलं तर तुमचं रक्त आम्ही तुम्हाला दाखवू. अशा पद्धतीचं घाम आणि रक्त जे आहे ही संकल्पना दोन कोणाच्या होत्या, तर विन्स्टन चर्चिलच्या होत्या. हे पण लक्षात ठेवा, विन्स्टन चर्चिल 45 पर्यंत हे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्राईम मिनिस्टर होते. त्यानंतर दुसरं महत्वाचं की 1940 ला काय केलं, लिंडलिथगोची ऑफर आली, आणि लिंडलिथगोच्या ऑफरला सगळ्या भारतीय लोकांनी ठोकरावून दिलं होतं. मुस्लिम लीग असेल, काँग्रेस असेल, तर भारतीय लोकांचा समावेश करावा याच्यासाठी काय केलं, स्टेफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली क्रिप्स मिशन भारतामध्ये पाठवलं. पण भारतातील काँग्रेस, मुस्लिम लीगने यांचा नकार दिलेला होता. कारण का, तर 1941 ला जपानने अमेरिकेवरती हल्ला केला होता. पर्ल हार्बर पिक्चर बघायला सांगितलं मी याचा, आणि मग याच्यामुळे अमेरिका सुद्धा युद्धामध्ये आल्यानंतर मग या मित्र राष्ट्रांची ताकद वाढू लागलेली होती. ठीक आहे, मग छोडो भारत आंदोलन हे जे झालं होतं, तर ऑगस्टच्या महिन्यामध्ये 42 मध्ये क्रांती मैदानामधून सुरू झालं, कवालिया टँक मैदानामधून. तर ते आंदोलनाचा परिणाम म्हणजे 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं. 1857च्या उठावावरती प्रश्न कुठे येतात मी सांगितलेलं आहे. म्हणजे चपातीचं आंदोलन जे आहे, तर त्या आंदोलनामध्ये कमळ आणि चपाती, तर ह्या दोन महत्वाच्या घटना आहेत. तर याला प्रतीक म्हटलं जातं किंवा एक प्रमाण म्हटलं जातं, ह्या आंदोलनाशी संबंधित आहे. ठीक आहे, 3 नंबरचे प्रश्न कव्हर झाले. एक छोटीशी सूचना आहे की वन डे रिव्हिजन बॅच आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचं शेवटचं रिव्हिजन जर करायचं असेल तर साधारणतः 12 पेक्षा जास्त आपण व्हिडिओ यामध्ये देतोय, आणि साधारणतः 250 रुपये मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतात. मग एका महिन्यामध्ये तुम्ही 2 वेळा ते व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, चांगल्या पद्धतीचं रिव्हिजन होते. आणि ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं ऍप्लिकेशन, त्यामध्ये तुम्हाला हे बॅचेस वगैरे मिळून जाते. आणि बॅच घेतल्यानंतर मला एकदा मेसेज करा व्हॉट्सअपवरती, मी पीडीएफ अपलोड करतोय, पण व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला पीडीएफ तिथून मी उपलब्ध करून देतो. ठीक आहे, ऍप्लिकेशन अशा पद्धतीचं दिसेल. प्ले स्टोर वरती फक्त हिस्ट्री बाय सचिन गुलिक असं टाका, तुम्हाला ऍप्लिकेशन असं दिसून येईल, त्यामध्ये तुम्हाला हे सगळा डाटा मिळेल. आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर यावरती फोन करा, ऍप्लिकेशनची लिंक मी व्हॉट्सअपवरती पाठवून देतो. ठीक आहे, त्यानंतर आपण महत्वाच्या चौथ्या प्रश्नाकडे जातोय की खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीने भारतीय विद्यापीठ कायदा संमत केलेला होता. तर सगळ्यांचं आपलं एज्युकेशन झालेलं आहे, आणि एज्युकेशन डिग्री झाली म्हणजे विद्यापीठाशी संबंध आला. पण विद्यापीठावरती नियंत्रण खालीलपैकी कोणाचं असतं, केंद्र सरकार, राज्य सरकार, व्हाईस चान्सलर असतो की त्याचबरोबर गव्हर्नर असतो की राष्ट्रपती असतो की पंतप्रधान, तर हे पण एक मुद्दा येतो. परंतु यूजीसी कशी बनली, अर्थात भारतीय विद्यापीठ कशी बनली हे पण बघायचं आहे आपल्याला. तर कोणत्या आयोगाच्या शिफारशीने भारतीय विद्यापीठ कायदा बनलेला होता, इथं चार्ल्स वूड आले. हे चार्ल्स वूड जे आहेत तर यांचा कालावधी येतो 1854. ठीक आहे, चार्ल्स वूड. त्याच्यानंतर हंटर कमिशन आलं 1882 मध्ये, दुसरं रॅले कमिशन आलं 1902 मध्ये, रॅले आयोग, आणि सँडलर आला कधी, 1917 ला. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येतं आपल्याला, तर 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही करून सांगा चला कमेंट बॉक्स मध्ये तोपर्यंत. ठीक आहे, सांगितलं सगळ्यांनी. तर चार्ल्स वूड 1854 आहे, पण विद्यापीठ कायदा नाही. तर याचं थोडक्यात मी सांगून देतो. यांनी काय केलं, 1854 मध्ये चार्ल्स वूड हे जे होते तर यांच्या अध्यक्षतेखाली वूडचा खलिता, त्याला द मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टम असं म्हटलं जातं. तर डलहौसीनं काय केलं, यांची नेमणूक केलेली होती, डलहौसीनं, आणि याने खूप चांगलं सांगितलं होतं. मग प्राथमिक आहे, त्याचबरोबर माध्यमिक आहे, आणि हायर एज्युकेशन वरती सांगितलं. याच्या शिफारशीनंतर काय केलं, 1856 मध्ये युनिव्हर्सिटी ऍक्ट बनला. ठीक आहे, युनिव्हर्सिटी ऍक्ट बनला, आणि मग युनिव्हर्सिटी ऍक्ट बनल्यानंतर इथं जुलै महिन्यामध्ये लंडनच्या धर्तीवरती बॉम्बे, मद्रास आणि बंगाल ह्या 3 प्रांतामध्ये काय केलं होतं, पहिली 3 विद्यापीठं 1857 मध्ये काय केली, सुरू झालेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पंजाब आणि इलाहाबाद हे 4थं आणि 5वं विद्यापीठ आहे हंटर कमिशनच्या नंतरचं. त्यानंतर हंटर कमिशन आहे इथं. आता हंटर कमिशन म्हणजेच कधी आलं होतं, तर 1866 मध्ये एक आयोग नेमला होता की भारतीय शिक्षणाचा ड्रॉप रेट कसा कमी होत चालला याच्यासाठी, परंतु याला मात्र इतिहासामध्ये जास्त ओळखलं जात नाही. तर 1882 मध्ये काय केलं, खूप सारा गॅप पडलेला होता, आणि म्हणून 1882 ला काय केलं, तर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली यांनी हंटर कमिशनची नेमणूक केली. आता हंटर कमिशनचा एरिया काय होता, तर एक तर प्राथमिक शिक्षण आणि दुसरा माध्यमिक शिक्षण, हायर एज्युकेशन हा त्याचा इंटरेस्टिंग एरिया नव्हता. याच्यामुळे साक्ष कोणी कोणी दिली, मी हे गेल्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पार्ट 6 मध्ये इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पटकन बघून घ्या, किंवा कमेंट बॉक्स मध्ये टाकलेले आहेत खूप सारी नावं. मग महात्मा ज्योतिबा फुलेंपासून आपटेपर्यंत, त्याचबरोबर चिपळूणकरांपासून मोठेपर्यंत सगळी नावं तिथे दिलेली आहेत. कोण
कोण व्यक्ती होते आणि कोण कुठं काम करत होतं. मग काही प्राचार्य होते, त्याचबरोबर काही सचिव होते, काही खजिनदार होते, काही समाजसुधारक होते, अशा सगळ्या व्यक्ती दिलेल्या आहेत. तर हंटर कमिशनचं काम एवढंच होतं. मात्र युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ हा त्याचा इंटरेस्टिंग एरिया नव्हता. मग प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचं, आदिवासींचं शिक्षण, निरीक्षक, शाळा निरीक्षक हे सगळं इथं सांगितलेलं होतं. त्यानंतर रॅले आयोग आहे 1902चा. तर रॅले आयोग कोणाच्या कालावधीमध्ये आला होता? 1899 ते 1905 पर्यंत कालावधी होता लॉर्ड कर्झन यांचा. ठीक आहे, लॉर्ड कर्झन. आणि या लॉर्ड कर्झननी कोणावरती टीका केलेली होती? तर यांनी टीका केली होती मेकॉलेवरती. मेकॉले कोण होता? मेकॉले थोडा दीड शहाणा होता. ठीक आहे, आता ते इंग्रज ब्रिटिश आहे ना, भारतीय असतं तर आपण असं बोलत नाही. पण याचं मत काय होतं की भारतीय लोकांना इंग्लिश एज्युकेशन दिलं पाहिजे, असं त्याचं मत होतं. बरं, एवढंच मत नव्हतं तर त्याचं एक स्टेटमेंट सांगतो, म्हणजे तुम्ही दीड शहाणा का म्हणालाही कळेल. तर इंग्लंडच्या पुस्तकालयातील अलमारी, एक अलमारी म्हणजे संपूर्ण भारतातील सगळं धार्मिक ग्रंथ एकत्र केलं तर त्या अलमारीची बरोबरी करता येणार नाही, असा हा दीड शहाणा होता. ठीक आहे, मग आयपीसी वगैरे आणले, आपल्या PSI पोरांना डोकेदुखी झाली. अर्थात अभ्यास चांगला होतोय, कलम तर कळतात आणि जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा लॉ करायला पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणत होते. आणि खूप सारी लोक एज्युकेशन घेता घेता लॉ करतात. लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी एका विद्यार्थ्याला बोलत होतो तर तो लॉचाच विद्यार्थी निघला होता अनावधानाने. चलो, त्यानंतर आयपीसी दिली. आयपीसी मात्र 1860-61 नंतर सुरू झाली होती. ही मेकॉलेची देण आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे गुन्हेगारावरती वचक बसवला जातो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, रॅले यांची नेमणूक केली होती कोणी? तर लॉर्ड कर्झन यांनी 1902 ला केली. आणि 1902 ला केल्यानंतर काय केलं? 1904 मध्ये रॅलीने काय केला? आपला अहवाल सादर केला आणि अहवालामध्ये काय दिलं होतं? तर भारतीय विश्व विद्यापीठ किंवा भारतीय विद्यापीठ कायदा त्यांनी पास केलेला होता. म्हणजेच भारतामध्ये अशी विद्यापीठ बनवायची की ज्यांच्यावरती कोणाचं नेतृत्व असणार आहे? केंद्राचं नेतृत्व असणार आहे किंवा केंद्राचं प्रभुत्व असणार आहे, असं रॅले कमिशन. त्यानंतर सँडलर कमिशन आहे 1917चा. कशासाठी आला होता? तर कलकत्ता विद्यापीठामध्ये खूप सारा भ्रष्टाचार चालू होता आणि कलकत्ता विद्यापीठातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आणि विस्कटलेली घडी परत बसवण्यासाठी 1917 ला काय केलं होतं? चेम्सफोर्ड यांच्या कालावधीमध्ये काय केलं? तर या सँडलर यांच्या आयोगाची नेमणूक केलेली होती. मग त्यानं खूप साऱ्या शिफारशी करता करता असं सांगितलं की कलकत्ता विद्यापीठाचा जो बोज आहे, जो ओझं आहे, हे कमी करण्यासाठी ढाका विद्यापीठ तुम्ही बनवू शकता. तर अशा वेगवेगळ्या शिफारशी सँडलर यांनी सांगितलेल्या होत्या. बरं, शिक्षणाच्या संबंधी हे झालं. भारतीय विद्यापीठ कायदा आहे हे खूप सारं भरवलं मी. चार्ल्स वूडचा आहे, हंटर कमिशन, रॅले आणि सँडलर एवढं बघितलं. पण याच्या व्यतिरिक्त शिक्षणासंबंधी खूप सारे आयोग आहेत. मग ते आयोग कोणकोणते आहेत मी तुम्हाला एकदा फ्लॅशमध्ये दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 1813 पासून जे सुरू होतं, अर्थात 1791 पासून सुरू होतं मदरसा स्थापनेपासून, वॉरन हेस्टिंगच्या कालावधीपासून. परंतु 1813 ला 1 लाख रुपयाची तरतूद केली. इथं पासून तुम्हाला सगळे दाखवून देतो, म्हणजे तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. ठीक आहे, नंबर पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा. तर 5 नंबरचे प्रश्न सांगितले व्हाईसरॉय आणि त्यांचा निर्णय कोणते महत्वाचे आहे. सॉरी, व्हाईसरॉयने. तर या प्रश्नाचं थोडंसं टायटल माझं चुकलेलं आहे. ठीक आहे, इथं ओके, तर समाजसुधारक. ठीक आहे, समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेलं जे काही महत्वाचं काम आहे, अर्थात सामाजिक सुधारणावादी जे काम आहे, तर ह्या कामाचे आपल्याला काय करायचे आहेत? तर इथं जोड्या लावून टाकायचे आहेत. मग आपल्याला न्यायमूर्ती रानडे येतात, महात्मा ज्योतिबा फुले, विष्णू शास्त्री पंडित आणि दीनबंधू सार्वजनिक सभा येते. तर व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि महत्वाच्या व्यक्ती, असं उलट सुलट तुम्हाला विचारतात. बघा, इथं सगळ्या व्यक्ती आलेल्या आहेत, परंतु एक सभा वेगळी आहे. इथं सगळ्या संस्था, सभा, संघटना, स्थापना आहेत आणि इथं एक व्यक्ती दिलेल्या आहेत. मग यावरतीच तुमचा आयोग काय करतं? प्रश्न एखादा विचारतं. कसं? तर न्यायमूर्ती रानडे यांना आपल्याला इकडे जोडायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना इकडे जोडता येतं आणि ह्या संस्थेला एखाद्या व्यक्ती बरोबर जोडता येतं. मग एकच व्यक्ती आपल्याला जोडता येऊ शकतो, म्हणजेच कोणता? कृष्णराव भालेकर. डोकं एकदम शांत ठेवायचं परीक्षेच्या कालावधीमध्ये, उत्तर तिथंच असतं. नाहीतर काय होतं की या 2-3 प्रश्नामध्ये आपण डोक्याची मंडळी करून घेतली की प्रश्नाचं उत्तरही सापडून जात नाही. जेवढं कॉन्स्टंट राहाल तेवढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण लेक्चर जेवढे पाहता तुम्ही, तर आपली एक मॅच्युरिटी लेवल डेव्हलप करा. ती मॅच्युरिटी लेवल कशी असायला पाहिजे? तर इतरांपेक्षा नेहमी आपण एक मॅच्युअर आहोत असं असायला पाहिजे. म्हणजे लेखणी आणि बोलणीमध्येच नाही तर इतर गोष्टीमध्ये पण मॅच्युअर असायला पाहिजे. नसेल तर आपण उचलली जीभ, लावली टाळ्याला, उचलला पेन आणि लिखत बसलो, काही असं करू नका, कधी कोणाला करू नका. तर दीनबंधू सार्वजनिक सभा कृष्णराव भालेकरांना जोडले, म्हणजेच आपल्याला 4 नंबरला 3 सापडलं, म्हणजे 4 नंबरला क सापडलं. क कोण कोण आहे? तर इथं 2 ऑप्शन येतात क मध्ये. पण अजून एखादं सापडता येऊ शकतं का? तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि पुनर्विवाह
मंडळ हे दोन्ही पण महात्मा ज्योतिबा फुलेंना जोडत नाहीत, मग एकच जोडतात. कोणतं? तर इथं सत्यधर्म समाज जोडतो. पण सत्यधर्म समाज ही संकल्पना आयोग असंच एंटी क्वेश्चन विचारतं, महात्मा ज्योतिबा फुले आणि याचा काही संबंध आहे का? तर काही संबंध नाही, तरी पण जोडतोय मी, तुम्हाला सांगतो कसा संबंध आहे. न्यायमूर्ती रानडे यांना कुठं जोडता येऊ शकतं? तर विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळ, विधवा विवाहोत्तेजक मंडळी सुरू केली होती. आणि विष्णू शास्त्री पंडित यांनी काय केलं होतं? पुनर्विवाहोत्तेजक मंडळ सुरू केलं. तर मी यांची वर्ष तुम्हाला सांगून देतो, तुमच्या लक्षात येईल. तर 1890 नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर 1891 नंतर सत्यशोधक समाजाचं जे नाव आहे, आता मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाला सत्यशोधक हे नाव कोणी सजेस्ट केलेलं होतं? कमेंट बॉक्स मध्ये पटकन सांगा, ठीक आहे? तोपर्यंत हा, तर सत्यशोधक समाज हे नाव अर्थात 1891 नंतर कोणी देऊ केलेलं होतं? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले जवळचे मित्र होते डॉक्टर विश्राम रामजी घोले. आता पुण्यामध्ये जर राहत असेल, खूप बोर झाला असेल, तर बालगंधर्वच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले यांचं संग्रहालय आहे घोले रोड वरती, हे घोले रोड यांच्या नावाने आहे. आणि महात्मा फुलेंचं संग्रहालय बघायला जा, एका दिवशी नक्की जा. त्यानंतर गंजपेठेमध्ये महात्मा फुलेंचा वाडा आहे. एसबी रोडला डॉक्टर आंबेडकरांचं संग्रहालय, ज्यांनी वापरलेल्या वस्तू, पेनाने जे संविधान लिहिलं, खुर्चीवर बसून जे संविधान लिहिलं, भारतरत्न कसा असतो ऍक्च्युअली, तो तिथं जाऊन बघा. ट्रेनचं म्युझियम बघायचं, कोथरूडला जा. आणि अभ्यास करायचं तर अभ्यासिकेत गुपचूप बसा, ठीक आहे? त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर विश्राम रामजी घोले असतील किंवा अनेक लोकांनी काय केलं होतं? तर सत्यधर्म समाज हे 91 नंतर नामकरण केलेलं होतं. त्यानंतर इथं रानडे जे आहेत, तर विधवा, तर या ठिकाणी वर्धा या ठिकाणी काय केलं होतं? 1865 मध्ये यांनी, सॉरी वर्धा नाही, तर 1865 ला इथं विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती पुण्याच्या बाहेर. त्यानंतर विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळ 1861 मध्ये सुरू केलं. आणि सार्वजनिक दीनबंधू सार्वजनिक सभा ही कोणी सुरू केली? तर कृष्णराव भालेकरांनी. कधी? 1885 मध्ये, ठीक आहे? हे पण लक्षात ठेवा, 1885 ला सुरू केली. का सुरू केली होती? तर 1870 ला, लक्षात ठेवा, 1870 ला पुणे सार्वजनिक सभा बनवलेली होती पुण्यामध्ये, ठीक आहे? आणि याच्यामध्ये सगळे कोण होते? तर उच्चवर्णीय लोक होते. आणि म्हणून इथं उच्चवर्णीयांना एक वेगळा वळण द्यायचं होतं. म्हणून इथं काय केलं? कृष्णराव भालेकर महात्मा ज्योतिबा फुले यांचेच खूप चांगले अनुयायी होते. आणि त्यांनीच काय केलेलं होतं? तर अशा पद्धतीचं आपल्या समाजाची, बहुजन समाजाची एक सभा असायला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं? दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते, ठीक आहे? म्हणून याचं उत्तर पहिल्याला ड लागतं, इथं पहिल्याला ड लागतं, दुसऱ्याला, अर्थात दोन्ही ऑप्शन बरोबरच झाले. इथं काहीतरी चुकलं होतं, ठीक आहे? तर हे दोन्ही ऑप्शन बरोबर झाले. आपण काय करू? एकला बरोबर देऊया आणि इथं मात्र चेंज करून टाकूया. तर तुम्हाला सांगायचं उत्तर लक्षात आलं असेल, हे दोन्ही पण ऑप्शन बरोबर आले, त्याच्यामुळे हे दोन्ही पण बरोबर आहेत. उत्तरामध्ये मी चुकवायला पाहिजे होते एक तरी, ठीक आहे? पण इथं उत्तर तुम्हाला समजलं असेल. मग एकंदरीत सांगायचं जर झालं तर खूप सारी गडबड होते. सकाळीच फोन आला होता की विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि विधवा विवाह उत्तेजक मंडळ याच्यामध्ये खूप सारी गडबड होते. आणि त्या फोनवरती सांगितलं, मी म्हटलं एक प्रश्न टाकतो, त्या निमित्तानं तुम्हाला समजून जाईल. तर लक्षात ठेवा, 1861 विष्णू शास्त्री पंडित यांनी काय केलं? तर पुनर्विवाह मंडळी स्थापना केली, पुनर्विवाह मंडळी. 1865 मध्ये काय केलं? तर विधवा विवाहोत्तेजक मंडळी सुरू केली. कोणी? तर न्यायमूर्ती रानडे. इथं विष्णू शास्त्री पंडित हे नाव येतं, ठीक आहे? त्यानंतर इथं न्यायमूर्ती रानडे नाव येतं, ठीक आहे? त्याच्यानंतर 1893 मध्ये कोणी सुरू केलं होतं? तर विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ही सुरू केली होती. कोणी? तर कर्वे यांनी, ठीक आहे? तर ह्या महत्वाच्या 3 व्यक्ती आहेत, ह्या महत्वाच्या 3 संघटना आहेत आणि हे महत्वाचे 3 वर्ष आहेत. याच्यावरती कंपल्सरी एक क्वेश्चन येतोच येतो, यावरती थोडंसं लक्ष देऊन चला. ह्या महत्वाच्या काही बॅचेस आहेत, त्या बॅचेस जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील आणि इतिहासात जर मार्क कमी पडत असतील किंवा खूप चांगले मार्क घ्यायचे असतील, तर अशा प्रकारच्या बॅचेस आहेत, ह्या तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण येत असेल अभ्यासासाठी किंवा अजून काही बॅचेससाठी, तर या नंबर दिलेला आहे, याच्यावरती व्हॉट्सअपला अगोदर टाइम घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉल केला तरी चालेल, ठीक आहे? नंबर 6चा प्रश्न आहे, देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे वर्णन खालीलपैकी कोणाचं केलेलं दिसून येतं? तर विदा सावरकर, रासबिहारी बोस, राजे उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके. तर विदा सावरकर जे आहेत, तर हे भगूरमध्ये जन्म झाला आणि त्याच्यानंतर काय केलं? भगूरमध्ये जन्म झाला, नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय केलं? 1899 ला राष्ट्रभक्त समूह नावाची संस्था काढली. त्याच्यानंतर 1900 मध्ये त्यांनी एक संघटना काढली, त्याचं नाव होतं
मित्र मेळा, ठीक आहे. आता सावरकर यांच्यावरून खूप सारं वादंग किंवा राजकारण खूप राजकारण चालू आहे, पण एक वाक्य खूप सुंदर आहे, तुम्हाला आवडेल नक्कीच ते, की ऐतिहासिक व्यक्तींच्या वरून, ऐतिहासिक नावांच्या वरून राजकारण केलं जातं, परंतु ऐतिहासिक व्यक्तींना वाचण्याचं कष्ट मात्र हे राजकारणी लोक घेत नाहीत आणि राजकारण करायला मात्र त्यांना जाम आवडतं. आता हे अराजकीय वाक्य आहे, नाहीतर तुम्ही लगेच कोणाच्या तरी फेवर मध्ये असाल तर मला कोणाच्या तरी बाजूला टाकून द्याल, असं करू नका. तर सावरकर, त्याच्यानंतर याचं रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये केलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर 1902 नंतर सावरकर हे पुण्यामध्ये आले, कुठं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. 1906 ला काय केलं तर ग्रेजिन या संस्थेमध्ये लॉ करण्यासाठी लंडनला गेले आणि 1905 ला जी सुरू झालेली होती इंडिया हाऊस ही संघटना, ते इंडिया हाऊस मध्ये काय केले तर हे श्यामजी कृष्ण वर्माचे इंडिया हाऊसचे प्रमुख झालेले होते. त्याच्यानंतर 1910 मध्ये त्यांना पकडलं आणि 2 वेळा म्हणजे येत असताना त्यांनी काय केलं होतं, पळून जाण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या इंटरनॅशनल कायद्यानुसार सुटका होऊ शकते, परंतु तसं झालेलं नव्हतं. 1910 नंतर त्यांना जेव्हा भारतात आणलं तर 2 वेळा त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती, ठीक आहे, जन्मठेपेची. त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल असतील किंवा अमृतलाल असतील, ह्या दोघांच्या मदतीने 1924 मध्ये सोडलं. 1937 नंतर सोडलं ते 2 अटीवरती सोडलं. 6 वर्ष राजकारणातून संन्यास घ्यायचा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध व्हायचं. 1937 नंतर मात्र यांना पूर्णतः त्यांचं संरक्षण अर्थात त्यांच्या पाठीमागचा ससेमिरा काढून टाकलेला होता आणि त्यांनी पतित पावन मंदिर स्थापन केलं. स्थापने उद्घाटनासाठी डॉक्टर आंबेडकरांना सावरकरांनी बोलवलं. आंबेडकर काही जाऊ शकलेले नव्हते. यांनी 7 बेड्या तोडा असंही सांगितलेलं होतं. यांनी सांगितलं मी मेल्यानंतर कोणतंही दुकान बंद करू नका, कोणाच्या खांद्यावर नेऊ नका आणि कोणत्याही प्रकारचं पर्यावरण दूषित करू नका. आणि यांचं वाक्य खूप सुंदर होतं, तुम्हाला नक्कीच आवडेल, कुठेही वाचायला मिळेल, तर गुगल इकडं तिकडं. तर हे सांगतात की मनुष्य हा मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे, जीवामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि मनुष्य जर गायीला जर देव मानत असेल तर मनुष्यासारखा विचित्र माणूस दुसरा कोणीच नाही. हे वाक्य कुठेही तुम्हाला बघायला मिळेल. विदा सावरकर विचारवंत अशा प्रकारचे होते. रासबिहारी बोस यांचं काम काय आहे तर 1912 मध्ये तर जेव्हा राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला जेव्हा शिफ्ट होत होते तर त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर हार्डिंग होते. हार्डिंगवरती बॉम्ब हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता बॉम्ब हल्ला करत असताना इथं सर्वात महत्वाचं की लाहोर इथं हार्डिंगवरती बॉम्ब हल्ला करत असताना अमरेंद्र चॅटर्जी आणि त्यांचे शिष्य होते वसंत कुमार विश्वास, ठीक आहे, हे त्यांच्या सोबत असणारे महत्वाचे व्यक्ती होते. तर हार्डिंगवरती बॉम्ब हल्ला करत असताना वसंत कुमार विश्वास या महत्वाच्या व्यक्तीने काय केलं, बॉम्ब टाकलेला होता आणि त्याचबरोबर सहभागी गटात कोण होते, हे होते आणि म्हणून ब्रिटिश सरकारचे पोलीस यांच्या मागे लागले असताना हे काय केलं, 1923 पर्यंत भारतात 23 नंतर जे जपानला गेले तर तिथं जपानमध्ये एका बेकरी चालकाच्या मुलीबरोबर विवाह केला. ते तिथं स्थायिक झाले, जपानचे नागरिक झाले आणि जपानमध्ये त्यांनी काय केलं, आझाद हिंद फौजेची स्थापना केली. ती आझाद हिंद फौज त्यांनी यांना दिली होती, सुभाषचंद्र बोस यांना दिली होती. आता दुसरी महत्वाची गोष्ट, इंडियन करी हे त्यांनी तिथं फेमस केलेली होती आणि त्याचं स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा नाव गेलं होतं. IMF फॅक्टरच्या लेक्चरमध्ये इंडियन करीवरती मी एकदा समजावून सांगितलेलं, ते एकदा लेक्चर बघून घ्या. रासबिहारी बोस अशा पद्धतीने होते. आता दुसरी अजून एक गोष्ट इथं गफलत होऊ शकते, रासबिहारी घोष कोण होते तर 1907चं सुरत अधिवेशन आणि 1908चं मद्रास अधिवेशन. तर या दोन्ही अधिवेशनामध्ये अध्यक्ष कोण होते तर रासबिहारी घोष होते, बोस नव्हते, कन्फ्युजन करू घेऊ नका. राजे उमाजी नाईक यांचा संबंध कशाशी येतो तर पुरंदरच्या किल्ले, द प्राईड ऑफ पुरंदर असं म्हटलं जातं. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला प्रश्न यांच्यावरती टाकला होता की भोर जिल्ह्यामध्ये 14 गावांचा इनाम कोणाकडे द्यायचा, हे मीच गोळा करणार असं ब्रिटिश सरकारच्या दफ्तरी नोकरी करत असताना सांगितलं होतं आणि स्वतः मॅकिंटोश यांनी म्हटलं होतं की जर उमाजी नाईक यांना पकडलं नाही तर हे छत्रपती दुसरे शिवाजी महाराज होऊ शकतात, ठीक आहे. आणि 1832 मध्ये त्यांना पकडलं आणि खडकमाळ या ठिकाणी 3 दिवस एका विहिरीच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकवून ठेवला होता की अशाच पद्धतीची दहशत तुम्हाला माजवली पाहिजे. परंतु राजे उमाजी नाईक यांची दहशत एवढी होती की त्यांनी 2 इंग्रज अधिकाऱ्यांची डोके म्हणजे फतवा किंवा जाहीरनामा काढून इंग्रज सरकारला परत पाठवले होते आणि म्हणूनच त्यांच्यावरती 5 वेळा जाहीरनामा काढलेला होता. हे उमाजी नाईक होते. इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये जशा पद्धतीने वासुदेव बळवंत फडके यांनी महार, मांग, रामोशी सगळ्या आदिवासी भिल्ल सगळ्या लोकांना एकत्र करून इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये जसे उठाव उमाजी नाईक यांनी केला होता अगोदर, तशाच प्रकारचा उठाव वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला होता. म्हणजे हे सर्वात महत्वाचे भारतातील आद्य समाजसुधारक, आद्य क्रांतिकारक म्हणायला हरकत नाही. लहुजी बुवा साळवे, वासुदेव बळवंत फडके, राजे उमाजी नाईक यामध्ये येऊन जातात. तर पुरंदर किल्ल्याचे खोमणे हे त्यांचं मूळ आडनाव आहे, खोमणे, आणि त्यांच्या वडिलांकडे पुरंदर किल्ल्याची जहागिरी होते. मग पुरंदरमध्ये असणारं त्यांचं जे गाव आहे तर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी गाव येतं. खूप सारे स्टुडंट तिथून पण आहेत, माझं लेक्चर
शेजारी स्टुडंट बघतो ते त्यांच्या गावातून बघतो. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके आपल्या आई आजारी असताना सुट्टी दिली नाही, हे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कामाला होते यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर रेल्वे, पोस्ट आणि त्याचबरोबर लष्करी, तर या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते कामाला होते. सुट्टी नाही मिळाली म्हणून काय केलं, सुट्टी मिळाली तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं. अशा ब्रिटिश सरकारला काय करायचं की जे महसूल असेल अन्याय अत्याचार करताना सुट्ट्या देत नाही, तर म्हणून त्यांच्या विरोधात उठाव केलेला होता. परंतु विजापूरमध्ये भागदौड करत असताना विजापूरमध्ये एका बौद्ध विहारामध्ये आराम करत असताना त्या ब्रिटिश सरकारने त्यांना पकडलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगामध्ये केलेली होती. तर अशा पद्धतीने वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव केलेला होता. प्रेमाने, अगदी देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष. हे कोणी केलेलं होतं गौरव, तर अमृत बजार नावाची पत्रिका आहे. अमृत बजार 1868 मध्ये सुरू केली होती. अमृत बजार नावाची पत्रिका कोणी केली होती, तर शिशिर घोष. लक्षात ठेवा, शिशिर घोष. आणि दुसरे व्यक्ती कोण होते, तर मोतीलाल घोष. तर या दोन बंधूंनी सुरू केलेली पत्रिका सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ती पत्रिका पुढे चालवलेली होती. आणि अशा पद्धतीने वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल हे वाक्य होतं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष. अजून एक दुर्दैवाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे काय आहे, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहेत, तर यांच्याकडे दत्त महात्मा नावाचा ग्रंथ यांचा खूप प्रसिद्ध आहे. दत्त महात्मा. आणि या ग्रंथामध्ये जवळपास त्यांनी 7000 ओव्यांचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांकडे मदत मागण्यासाठी गेले होते, तर स्वामी समर्थांनी दोन्ही हात वर केले, सांगितलं की क्रांतिकारी कारवाया करण्याची ही योग्य वेळ नाही आणि म्हणून त्यांनी मदत नाकारलेली होती. परंतु महार, मांग, रामोशी, त्याचबरोबर भिल्ल, कोळी, आदिवासी सगळ्या जाती जमातींच्या बळकट लोकांना जवळ घेऊन त्यांनी काय केलं, तर इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये अगदी सळोकी परो करून सोडणारे हे दोन महत्वाचे आद्य क्रांतिकारक होते. अजून एक महत्वाची गंमत सांगून देतो तुम्हाला की महात्मा ज्योतिबा फुले आणि वासुदेव बळवंत फडके यांचा संबंध येतो का, तर यांच्यावरती जेव्हा केस लावली होती, तर ती केस पहिल्यांदा हायकोर्टामध्ये सार्वजनिक काका यांनी लढवली. आणि दुसरी जी केस आहे तर ते महादेव आपटे यांनी ही केस दुसरी लढवलेली होती. हे दोन्ही महत्वाच्या घटना लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यामध्ये साम्य काय येतं, तर हे दोघं पण कोणाकडून शिकले होते, तर लहुजी बुवा साळवे मांग यांच्याकडून हे दोघंही अनेक विद्या शिकलेले होते, हे पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मदत केली का, तर येस केली. काय मदत केली होती ते पण लक्षात ठेवा. भाकरी पुरवल्या होत्या महात्मा ज्योतिबा फुले. परंतु आपल्या पुढच्या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात यांना, तर फडकेच्या ऐवजी फडक्या असा उल्लेख करून देतात. तर इतिहासामध्ये मिळून जातं. याचा रेफरन्स तुम्हाला डॉक्टर दिनेश मोरे सरांच्या पुस्तकात मिळून जातो. ठीक आहे, रेफरन्स सांगतो, म्हणजे मी रेफरन्स सांगितल्यानंतर घटना सांगत असतो आणि तरी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगतं की याचा रेफरन्स नसल्याशिवाय बोलायचं. रेफरन्स देतोय ना, अगोदर वाचा, ते असेल पाहिजेच, वेळ असेल तर वाचून घ्या. आता वाचल्याशिवाय थोडी प्रश्न इथं बनवता येतो. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, मद्रास महाजन सभेच्या बाबतीमध्ये अयोग्य व्यक्ती ओळखा. मद्रास महाजन सभा, हे मद्रास महाजन सभेचं वर्ष आहे 1884. ठीक आहे, 1884. मग याच्यामध्ये व्यक्ती कोण कोण येतात, तर पी आनंद चार्लो, एम राघवाचार्य, एम एस राघवाचार्य, सुब्रमण्यम अय्यर ह्या महत्वाच्या व्यक्ती याच्यामध्ये सहभागी येतात 1884. मग गजलू लक्ष्मी नरसू चेट्टी कुठे येतात, तर मद्रास नेटिव्ह असोसिएशन जे आहे, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, ही मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 ची महत्वाची संघटना येते. मद्रास प्रांतामध्ये संघटना स्थापन झाली होती. परंतु ही शाखा होती कशाची, तर बंगाल ब्रिटिश असोसिएशन, या बंगाल प्रांतातील महत्वाच्या या शाखेची किंवा ब्रिटिश काँग्रेस पूर्व राजकीय संघटनेची ही शाखा होती आणि ही जास्त काळ टिकलेली नव्हती. ठीक आहे, 1852 ची ही शाखा होती आणि याचे संस्थापक सदस्य कोण होते, तर गजलू अर्थातच लक्ष्मी नरसू चेट्टी होते. म्हणून व्यक्ती अयोग्य ओळखा. तर या लोकांनी काय केलं, ही संघटना जेव्हा काम करत नाही असं दिसलं, तर त्यावेळी काय केलं, या लोकांनी 1884 ला काय केलं, मद्रास महाजन सभेची स्थापना करण्यात आली होती. मग ही पण संघटना लक्षात ठेवा. 1800 कितीचे, तर 51 ची संघटना आहे. 52 मध्ये त्याची शाखा मद्रास मध्ये सुरू झाली मद्रास नेटिव्ह असोसिएशनच्या नावाने. 1884 ला हिचं नाव पडलं मद्रास महाजन सभा. याच्या मागण्या काय काय होत्या, तर विधिमंडळामध्ये भारतीयांना योग्य प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर पार्लमेंट असेल तर अशा प्रकारच्या मागण्या या मद्रास महाजन सभेने केलेल्या दिसून येतात. त्यानंतर मद्रास प्रांतामध्ये 2 सभा संघटना होत्या, मद्रास नेटिव्ह आणि त्याचबरोबर मद्रास महाजन सभा 1852 आणि 1884.
मद्रास नेटिव्हने काम करायचं बंद केलं आणि त्या दुसऱ्या संघटनेने सुद्धा काही कालावधीमध्ये काम करायचं बंद केलं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट कुठे जातो तर काँग्रेसच्या पूर्वी ज्या संघटना सुरू झालेल्या होत्या म्हणजे 1885च्या पूर्वी, तर त्याचे 3 पार्ट आपल्याला बनवता येतात. भारतामध्ये बंगाल प्रांत, त्याच्यानंतर बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत. अजून एक आहे की अब्रॉड इंडिया, भारताच्या बाहेर सुद्धा काही राजकीय संघटना होत्या. मग इथं आपल्याला प्रश्न नेमका इथं विचारला जातो, तर यावरती थोडंसं फोकस करून घ्या. पुढे आहे 8 नंबरचा प्रश्न. 1923च्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण सर्वात जास्त संख्येने निवडून आले होते? तर प्रोफेशन्स दिलेले आहेत की डॉक्टर आहे, वकील आहे, जमीनदार आहेत की प्राध्यापक आहेत. तर प्राध्यापक येणार नाहीत. जमीनदार वर्ग हा 1900 अर्थात 1923 चालू आहे. मग जमीनदार वर्ग हा संपुष्टात आला अर्थात होता, परंतु नावापुरता होता. डॉक्टर वर्ग नव्हता जास्त वर्ग, अर्थातच जिथे सर्वात जास्त पदवी कोणत्या पेशामध्ये घेतली जात होती? वकिलीमध्ये, अर्थातच वकील होते. तर लक्षात ठेवा 1920चं असहकार आंदोलन, ठीक आहे, असहकार आंदोलन आहे. आणि असहकार आंदोलन का थांबलं होतं तर 1922 मध्ये चौरी चौरा हत्याकांड झालेलं होतं. ठीक आहे, तर ह्या चौरी चौरा हत्याकांडामध्ये जवळपास 22 लोकांचा फेब्रुवारीच्या हत्याकांडात मृत्यू झाला. गांधीजींनी काय केलं 1922चं आंदोलन मागे घेतलं आणि 22चं आंदोलन मागे घेतल्यानंतर पुढे काय झालं होतं तर 1900 इथं 2 मतभेद झाले. मग 2 मतभेद कशामध्ये झाले होते तर एक झाला फेरवादी गट, फेरवादी म्हणजेच कोणता तर स्वराज्य पार्टी, आणि दुसरा कोणता झाला नाफेरवादी गट. ठीक आहे, नाफेरवादी म्हणजेच कोणता तर एक गांधीवादी गट बनला. तर गांधीवादी गटाचं मत काय होतं? गांधीवादी गट होता. तर गांधीवादी गटाचं मत काय होतं म्हणजे नाफेरवादी गटाचं मत काय होतं तर निवडणुका लढवायच्या नाहीत, ब्रिटिश सरकारच्या कोणत्याही धोरणामध्ये सहभागी घ्यायचा नाही. फेरवादी गटाचं मत काय होतं तर निवडणुका लढवू आपण आणि त्याच्यानंतर ठरवू की आपल्याला आत जाऊन विरोध करायचा आहे. निवडणुका झाल्या 1923 ला. जवळपास 145 जागांपैकी 48 जागा, काही ठिकाणी तुम्हाला 45 जागा पण दिसून येतील. 48 जागा कोणी जिंकल्या? या अर्थातच त्यांना जिंकून दिल्या होत्या. 24 जागा ज्या आहेत तर अपक्ष निवडून आले होते. ठीक आहे, तर हे केंद्र सरकार म्हणजेच काय झालं तर नाफेरवादी गट म्हणजेच इथं स्वराज्य पार्टी जी आहे तर त्याची स्थापना 1 जानेवारी 1923 ला सुरू झाली आणि सर्वात जास्त जागेनं हा स्वराज्य पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष बनला त्या ब्रिटिश सरकारनंतर. मग सरकारला वाटलं काय की आता काय आपलं खरं नाही, अशा पद्धतीने हा वकील गटांनी काय केलं होतं सर्वात जास्त निवडणुका लढवून आणलेल्या होत्या. 1926 मध्ये स्वराज्य पार्टी पुन्हा काँग्रेसमध्ये समाविष्ट झाली, कारण का तर 25 मध्ये सी.आर. दास यांचं निधन आणि 26 नंतर काय झालं तर मोतीलाल नेहरूने हा पक्ष कुठे घेऊन गेले? काँग्रेसमध्ये विलीन करून घेतलेला होता. मग स्वराज्य हे ध्येय दोघांचं एक झालेलं दिसून येतं. नंबर 9चा प्रश्न आहे सन्मानबोधक निराश्रित ठीक आहे, निराश्रित समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? सन्मानबोधक निराश्रित समाजाची स्थापना तर 1920 पासून 1923 पर्यंत बरार माहित असेल तुम्हाला, तर बरारच्या विधिमंडळाचे सदस्य होते कालीचरण नंदा गवळी. त्यानंतर इथं आलेला 1919 ला साऊथ बरो कमिटी जी आहे तर ह्या साऊथ बरो कमिटीचे सदस्य हे राहिले होते. 1935च्या भारत शासन कायद्यामध्ये कालीचरण नंदा गवळी हे होते. डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्वी अर्थातच 1936 मध्ये जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी नाशिकच्या येवला या ठिकाणावरून जेव्हा आम्ही धर्मांतर करणार आहोत, म्हणजे वाक्य असं होतं की मी ज्या धर्मात जन्माला आलो तो त्या धर्मात मरणं हे माझ्या हातात, जर कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं, पण मरावं कोणत्या धर्मात मात्र माझ्या हातात आहे. आणि म्हणून मी काय करतोय धर्मांतराची घोषणा करतोय. 1935 नंतर म्हणजेच अर्थात 1935 ला जेव्हा घोषणा केली तर 1936 मध्ये काय केलं तर यांनी येवल्याची घोषणा केली. त्याला काय म्हटलं जातं तर मुक्तीभूमी म्हटलं जातं याला. ठीक आहे, लक्षात ठेवा मुक्तीभूमी म्हटलं जातं येवल्याच्या नाशिकच्या येवल्याला. 1936 मध्ये आंबेडकर आणि कालीचरण नंदा गवळी यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाल्यानंतर हे कुठे गेले तर काँग्रेसमध्ये गेलेले होते. जसं राजा भोज गेले 56 नंतर तसे हे 36 नंतर गेले होते. त्यानंतर वीरा शिंदे हे साधारणतः 1905 नंतर 1922 पर्यंत दलित उद्धारासाठी खूप काम करत होते. सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर महार अर्थात अस्पृश्य व्यक्तींचा विकास जर करायचा असेल तर त्यांच्यासारखं जगलं पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणूनच ते कुठं तर महारवाडीमध्ये म्हणजे महार वस्तीमध्ये जाऊन राहत होते आपल्या संपूर्ण फॅमिलीसह. मग मराठा समाजातील होते आणि म्हणून यांच्यामध्ये काम करत होते. म्हणून मराठा समाजांना म्हणायचा की मराठ्यातील महार
महार असं हिनवणी शब्द वापरले जात होते. परंतु इथं गाभा सरदार म्हणतात की महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी म्हणजेच कोणतं, वीरा शिंदे. 1922 नंतर आंबेडकरांचा उदय झाला, अर्थात कार्यामध्ये ऍक्टिव्ह झाले. वीरा शिंदेने काय केलं, डीसीएम म्हणजे डिप्रेस क्लास मिशन 6 नंतर 22 मध्ये आपला या डीसीएमचा राजीनामा दिला. आणि वीरा शिंदे कुठे गेले होते, तर पहिल्यांदा ब्राह्मो समाज म्हणजे वेगवेगळ्या समाजाबरोबर काम केलं, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज. त्याच्यानंतर दुसरं काम आहे कुठं, तर दलित उद्धार. त्याच्यानंतर हे वारंवार मी सांगतोय. त्याच्यानंतर कुठं, तर शेतकरी चळवळ. आणि सर्वात शेवटी कुठं, तर काँग्रेसमध्ये यांचं विलिनीकरण झालं, म्हणजे स्वतः गेले आणि नंतर आपल्या कामाला पूर्णविराम दिलेला होता. शिवराम जानबा कांबळे यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता, तर महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळबाबा वलंगकर आणि त्याचबरोबर इथं सर्वात महत्वाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनुयायांचा त्यांच्यावरती प्रभाव दिसून येतो. तर यांनीच काय केलं होतं, तर प्रासादिक सेवा मंडळ वगैरे अशा प्रकारच्या अनेक संस्था स्थापन केल्या आणि आंबेडकरांच्या पूर्वी दलित चळवळीला जागा करण्याचं काम 20 पर्यंत त्यांनी केलं. किसन फागोजी बनसोडे यांनी काय केलं, अर्थात ही जी संघटना आहे तर सन्मानबोधक निराश्रित समाज ही 1903 मध्ये तर नागपूरकर तुमच्या भागातून हे होते, नागपूरमधून किसन फागोजी बनसोडे यांनी खूप मोठं काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी चोखामेळा, मुलींचं वसतिगृह, चोखामेळा वाचनालय सुरू केले 1907 ला. तर अशा प्रकारचे अनेक कामं किसन फागोजी बनसोडे यांनी सुरू केली. म्हणजेच काय, तर किसन फागोजी बनसोडे यांनीच 1903 मध्ये सन्मानबोधक निराश्रित समाजाची स्थापना केली. सर्वात याच्यामध्ये अजून महत्वाचे व्यक्ती कोण कोण येतात, तर गणेश आकाजी गवई. ठीक आहे, गणेश आकाजी गवई. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे व्यक्ती कोण येतात, तर MC राजा. ठीक आहे, MC राजा. त्याच्यानंतर आंबेडकर चळवळीशी संबंधित व्यक्ती राजा भोज. ठीक आहे, राजा भोज. त्याच्यानंतर CK बोले येतात. त्याच्यानंतर अजून कोण येतात, गोपाळ बाबा वलंगकर. तर या सगळ्या महत्वाच्या व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी आणि यांच्या सोबत दलित चळवळीशी संबंधित होत्या. एक प्रश्न तिथं बनतो. 10 नंबरचा प्रश्न आहे, न्यायालयीन निकाल लिखित स्वरूपामध्ये जतन करून ठेवण्याची सुरुवात खालीलपैकी कोणी केली. न्यायालयीन निकाल. मग न्यायालय सुरू कधी झालं होतं, तर ऍक्च्युली हेच न्यायालय 1772 नंतर सुरू झालेलंच होतं. मग 1772 म्हटलं तर कालावधी येतो वॉरन हेस्टिंग यांचा. परंतु बघूया, कॉर्नवॉलिसचा कालावधी 1786 पासून 1793 पर्यंत. त्याच्यानंतर विल्यम बेंटिक याचा कालावधी 1828 पासून 1835. वॉरन हेस्टिंग यांचा कालावधी आहे 1772 पासून 1785 पर्यंत. ठीक आहे, आणि लॉर्ड कर्झन 1899 पासून 1905 पर्यंत राजीनामा दिला. तर हे महत्वाचे कालावधी येतात. ठीक आहे, मग न्यायालय सुरू झालं होतं कधी, तर या कालावधी यांच्या दरम्यान न्यायालय सुरू झालं होतं. म्हणून इथं पहिल्यांदा कोण येतात, तर वॉरन हेस्टिंग येतात. परंतु उत्तराकडे लगेच जाता येतं का, विश्लेषण बघूया आपण पहिल्यांदा. तर यांच्या कालावधीमध्ये काय केलं होतं, तर न्यायालयीन निकाल लिखित स्वरूपामध्ये जतन करून ठेवायचं काम केलं होतं. यांना काय म्हटलं जातं, प्रशासकीय सेवेचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे, दुसरी गोष्ट यांनी काय केलं, कायमधारा नावाची पद्धत यांच्याच कालावधीमध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर 1792 मध्ये काय झालं, यांच्याच कालावधीमध्ये तिसरं युद्ध सुरू झालं होतं, जे म्हैसूर बरोबरचं होतं. आणि म्हैसूर बरोबरचं युद्ध टिपू सुलतान म्हणजे वाघ यांच्या बरोबर झालेलं होतं. त्यानंतर विल्यम बेंटिक यांनी काय केलं होतं, तर राजपूत या समुदायामध्ये मुलींची हत्या केली जात होती. आणि मुलींची हत्या का केली जात होती, की मुलगी ही दुर्बळ असते आणि तिला लढता येत नाही, म्हणून राजपूत लोक स्त्री भ्रूण हत्या करत होते. म्हणजे शिशुवध करायचे ते बंद केलं. ठगांचा बंदोबस्त केला. त्याचबरोबर यांनी सतीची चाल बंद केली. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी. इनाम कमिशनची नेमणूक केलेली होती. त्याच्यानंतर यांनीच काय केलं होतं, ह्या सर्वात महत्वाच्या एज्युकेशन पासून सगळ्या गोष्टी विल्यम बेंटिकने. आता या वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये काय केलं होतं, बनारसचा राजा कोण होता, चेतसिंग. याचं प्रकरण आहे चेतसिंग. त्याच्यानंतर महाराज, इथे एक आहे महाराज नंदकुमार. ठीक आहे, महाराज नंदकुमार याला तर डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली होती. कोणाच्या, एलिजाह एम्पे आपल्या मित्राच्या मदतीनं. आणि म्हणून काय केलं होतं, तर न्यायालयाची, इथं लक्षात ठेवा, तर न्यायालयाची हत्या केली असं ब्रिटिश लोकांनी स्वतः म्हटलं होतं. अजून एक प्रकरण आहे, कोणतं, तर अवधच्या बेगम ह्या दोघांनाही काय केलं होतं, 5 लाख रुपयाची लाच मागितलेली होती ह्या वॉरन हेस्टिंगने. आणि बनारसचा चेतसिंग यांना पण लाच मागितली, केवळ शिष्टाचार पाळला नाही म्हणून त्याच्या लाच मागितलेली होती. तर हे वॉरन हेस्टिंग याच्याच कालावधीमध्ये काय केलं होतं, तर अशा प्रकारच्या खटल्यांचे निकाल लिहून ठेवण्याची प्रथा इथं सुरू झाली. तर सर्वोच्च न्यायालयाचं थोडंसं बघूया. 1773चा
कोणता, तर रेग्युलेटिंग ऍक्ट आला. या कायद्यानुसार 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट बनलं. सुप्रीम कोर्टामध्ये 1+3 इतर न्यायाधीश होते. ह्यावरती लास्ट टाइम आपण प्रश्न कव्हर केलेला आहे. ठीक आहे. 1773च्या कायद्याने गव्हर्नर जनरल जो बंगालचा बनला होता, तर त्याला मदत करण्यासाठी 4 लोकांचं एक शिष्टमंडळ देण्यात आलं. त्या शिष्टमंडळावरती आपण लास्ट टाइम प्रश्न घेतलेला होता. ठीक आहे. इलिजा हयिंपे हे पहिले सरन्यायाधीश होते. सध्याचे चंद्रचूड सिंग हे 50वे न्यायाधीश आहे. त्यावरती प्रश्न बनू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय केलं हे. आता लॉर्ड कर्झन जो आहे तो हा खूप प्रसिद्ध होता. याच्या कालावधीमध्ये 1905 ला बंगालची फाळणी जी झालेली होती, तर या फाळणीमुळे या लॉर्ड कर्झनला काय केलं, तर हिरो बनता बनता विलन बनला. अशा पद्धतीने 10 नंबरचा प्रश्न. मुस्लिम आणि हिंदू, हिंदू आणि मुस्लिम दोन बायकांपैकी मुसलमान बायको ही मला जास्त आवडते. ठीक आहे. असं वाक्य खालीलपैकी कोणी बोललेलं होतं, तर हे कोणत्या घटनेदरम्यान बोललं होतं हे पहिल्यांदा बघायचं आणि त्याच्यानंतर वाक्य कोणी बोललेलं होतं. तर चार्ल्स गाल्स आहेत, अँड्रू फ्रेजर आहेत, जॉर्ज कॅम्पबेल आहेत आणि दुसरे ब्रूमफिल्ड फुल्लर आहेत. तर या महत्त्वाचे व्यक्ती ब्रिटिश दिसतात. त्यामुळे ब्रिटिश व्यक्तींपैकी कोण म्हणतंय की मला हिंदूंपेक्षा मुस्लिम दोन बायकांपैकी, हिंदू आणि मुस्लिम बायकांपैकी सर्वात जास्त मुस्लिम बायको आवडते. तर हे काहीतरी असं नादानी वाटतं किंवा खूप सारं बालिश विधान वाटतं. पण बालिश विधानाबरोबर याच्या मागे दडलेल्या भावना कोणत्या आहेत, तर मला मुस्लिम समुदायाला काय करायचं आहे, तर जवळ करायचं आहे. मुस्लिम समुदायाला मला आपलंसं करायचं आहे. त्यांच्या भावना मला जिंकायच्या आहेत. याच्यासाठी मुस्लिम बायको जवळची वाटते. असं हा कोण म्हणतो, यापैकी एक म्हणतो. तर चार्ल्स गाल जो आहे, तर 1857च्या दरम्यान येणं. आता ही घटना जी आहे तो कोणत्या कालावधीतली आहे, बंगालची फाळणी. ठीक आहे. बंगालची फाळणी कधीची आहे यावरती प्रश्न विचारलेला आहे. 16 ऑक्टोबर 1905 गट क चा प्रश्न इथं येऊन गेलेला ऑलरेडी आहे. ठीक आहे. बंगालच्या फाळणी दरम्यान इथं बंगालच्या फाळणीवरती तर इथं बघूया 1857च्या दरम्यान यानं चार्ल्स गाल्स यांनी पहिल्यांदा बंगालच्या फाळणीचा उल्लेख केलेला होता. दुसरा उल्लेख केला होता अँड्रू फ्रेजर यांनी 1877 मध्ये, कॅम्पबेल यांनी. ठीक आहे. कॅम्पबेल यांनी 1877 मध्ये. अँड्रू फ्रेजर यांनी काय केलं, 1902 मध्ये बंगालच्या फाळणीचा अहवाल सादर केला. अँड्रू फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीचा अहवाल सादर केला. आणि ब्रूमफिल्ड जे होते, तर हे बंगालमध्ये सरकारी अधिकारी होते. बंगालमध्ये सरकारी अधिकारी होते, राज्यपाल, नायब राज्यपाल सारखे. आणि ब्रूमफिल्ड यांनी काय केलं होतं, तर मला हिंदू म्हणजेच कोण, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर असणारी लोक, म्हणून मला ह्या काँग्रेस बरोबर असणारे लोक म्हणजे हिंदू बायको नाही आवडणार, तर मला मुस्लिम बायको जास्त आवडेल, असं ब्रूमफिल्ड यांनी म्हटलेलं होतं. याला चांगला धुतला पाहिजे होता, हाणला पाहिजे होता त्यावेळीच. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे विधान येऊन जातं. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. योग्य जोड्या जुळवा. अध्यक्ष, सचिव, महात्मा गांधी, सदस्य काय दिलेले, मग इथं तुम्हाला घटना पण दिसून येते, कोणती घटना असू शकते. तर अध्यक्ष म्हणजेच आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची संस्था, संघटना, स्थापना काही दिलेलं नाही, परंतु व्यक्ती ओळखायचे आहेत या महत्त्वाच्या या कंटेंटवरून. तर इथं महात्मा गांधीजी दिलेलं आहे. मग महात्मा गांधीजी दिलं तर इथं नेमकी काहीतरी संस्था वगैरे यायला पाहिजे. मग संस्था कोणती येते, तर होम रूल लीगचे अध्यक्ष महात्मा गांधीजी झाले होते टिळकांच्या 1920 च्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरं अध्यक्ष कोण होते होम रूल लीगचे, तर जोसेफ बाप्टिस्टा होते. सचिव कोण होते, तर NC केळकर होते. आणि सदस्य कोण होते, तर मोहम्मद अली जिना, सरोजिनी नायडू अशा सारख्या महत्त्वाच्या व्यक्ती तिथं सदस्य अध्यक्ष राहिलेल्या होत्या. मग आपल्याला काय करतं, तर 3, 2, 1 आणि 4 हे विधान आपल्याला इथं शोधायचं आहे. तर 3, 2, 1 आणि 4 हे विधान येऊन जातं. आता होम रूल लीग ही संघटना जी आहे, तर आयर्लंड या देशामध्ये खूपच गाजलेली महत्त्वाची संघटना होती. ठीक आहे. आयर्लंड या देशामध्ये खूपच गाजलेली संघटना होती. त्याच्यानंतर 1916च्या कोणत्या महिन्यामध्ये, 2 महिने आहेत. एक एप्रिल महिन्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती आणि दुसरं सप्टेंबर महिन्यामध्ये ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली संघटना. तर लोकमान्य टिळकांची बॉम्बे प्रांतामध्ये, ॲनी बेझंट यांची बॉम्बे सोडून संपूर्ण भारतामध्ये होम रूल लीग इथं होते. तर आयर्लंड या देशाने काय केलं, तर या संघटनेच्या माध्यमातून ब्रिटनपासून आपला स्वतःला स्वतंत्र करून घेतलेलं होतं. म्हणजे आमच्या देशामध्ये आमचंच राज्य असायला पाहिजे, आमचेच कायदे असायला पाहिजे. अशा पद्धतीनं होम रूल चळवळ जी आहे यावरती अशा प्रश्न तुम्हाला विचारतात. आणि महात्मा गांधीजींनी लोकमान्य टिळक अर्थातच यांच्या होम रूल लीगचं अध्यक्षपद 1920 मध्ये सांभाळलेलं होतं. तर ह्या जोड्या लावा. नंबर 13चा प्रश्न आहे, अग्रलेखावरून व्यक्ती ओळखा. काही प्रश्न विचारला जाऊ शकतो आयोगाकडून, म्हणून तुम्हाला इथं सविस्तरपणे माहिती दिली जाते. मला सांगा, राजद्रोहाचा खटला हा 2 नंबरचे भारतातील कोण व्यक्ती आहेत की ज्यांच्यावरती सर्वात जास्त लावला, तर ते लोकमान्य टिळक असतील. तर उजाडले पण सूर्य कुठे आहे,
सावकार मेला आणि कुणबीही मेला, बादशहा ब्राह्मण झाले, टिळक सुटले पुढे काय. तर हे अग्रलेख खालीलपैकी कोणी लिहिलेले होते, तर लोकहितवादी येतात. लोकहितवादी यांनी काय केलं होतं, प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रामध्ये शतपत्रे लिहिलेली होती. ठीक आहे, शतपत्रे लिहिली होती भाऊ महाजन यांच्या. आणि प्रभाकर वर्तमानपत्राबरोबरच लोकहितवादी यांनी ब्रिटिश सरकारच्या नोकरीत असताना इनाम कमिशनचा अध्यक्ष 1855 मध्ये. इनाम कमिशन लक्षात ठेवा, तुम्हाला 2 वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. एक आहे 1828 मध्ये, दुसरं आहे 1852 मध्ये. आणि 1855 मध्ये पुणे विभागाचा इनाम कमिशनर म्हणून लोकहितवादींची नेमणूक झालेली होती. त्याचबरोबर यांनी खूप जबरदस्त काम करता करता काय केलं, सामाजिक कल्याण सुद्धा साधलेलं होतं. गोगा आगरकर जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे आणि प्रेतयात्रा काढणारा तर नमुना उत्तम होता. कोण होते, आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी होते. त्यांना अँटिक पर्सन असं म्हटलं जातं इतिहासामध्ये. भांडणं लावा आणि भांडणं तोडा, ठीक आहे, अशा पद्धतीचे व्यक्ती होते. गोगा आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मात्र खूप सारं वैचारिक मतभेद होतं. म्हणजेच केसरी आणि मराठा वर्तमानपत्रातील लिखाण, त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय याच्यावरून खूप सारं वादंग दोघांमध्ये सुरू होतं. आणि याच्यामधूनच 1887 नंतर 88 ला नंतर सुधारक वर्तमानपत्र बाजूला केलं आणि मग ते निघून गेलेले होते. दुसरे विष्णुशास्त्री चिपळूणकर, आता यांनी काय केलं, निबंधमाला नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. आणि कशासाठी, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती सामाजिक सुधारणा करतात म्हणून टीका करायची होती. तर हे विष्णुशास्त्री चिपळूणकर होते. न्यू इंग्लिश स्कूल, तर यांच्या अगोदर इथं आगरकर असतील, टिळक असतील, त्यांनी सुरू केली होती न्यू इंग्लिश स्कूल. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी तिची बनली होती. लोकमान्य टिळक महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्वात जहालवादी व्यक्ती म्हणून 1905 नंतर, अर्थात त्याच्यापूर्वी पण होते, परंतु 1920 पर्यंत मात्र जहालवादाने संपूर्ण भारतातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे हे महत्वाचे व्यक्ती होते. अर्थातच हे सगळे जे लेख आहेत हे लोकमान्य टिळकांच्या केसरी महत्वाच्या वर्तमानपत्रातील हे अग्रलेख होते. आता त्यांनी किती अग्रलेख लिहिले, जवळपास 513 पेक्षा जास्त अग्रलेख लिहिले होते. 1881 पासून 1920 पर्यंत 513 पेक्षा जास्त अग्रलेख लिहिले. आणि अग्रलेख लिहिला मग इंग्रज सरकारचा फक्त त्यांच्यावर नेम असायचा, टिळकांनी काहीतरी लिहावं म्हणजे आपल्याला ते तावडीमध्ये सापडून जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. सर विल्यम फेरबेम बद्दल योग्य विधान शोधा. विल्यम फेरबेम कोण आला, ते इंग्रजी व्यक्ती जरा जास्तच टाकले, आज इंग्रजी प्रेम जास्त दिसतंय माझं. चला, तर विल्यम फेरबेम यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. पहिल्या सूतगिरणीचे काम त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं. असहकार चळवळीतील सहभागी पहिले ब्रिटिश व्यक्ती मेजर एम लेथब्रिज द्वारा नियुक्त अधिकारी आणि ॲबुटनॉटचे सहाय्यक होते. तर हे विल्यम फेरबेम कोण होते, 1854 मध्ये. ठीक आहे, 1854 मध्ये इथं दावर यांनी सुरू केलेली पहिली जी कापड गिरणी होती, ते ह्या कापड गिरणीचं कामकाज 1856 ला सुरू झालं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, या कापड गिरणीमध्ये कापड कोणासाठी बनत होतं, तर ब्रिटिश सरकारसाठी बनत होतं. याच्यामध्ये तंत्रज्ञान वर्ग कुठून आणलेला होता, तर तो सगळा तंत्रज्ञान वर्ग हा ब्रिटनमधून आणलेला होता. आता ह्या तंत्रज्ञान वर्गाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी कोणाकडे दिलेली होती, तर हे नेतृत्व करण्याची जबाबदारी सर विल्यम फेरबेम यांच्याकडे दिलेली होती. म्हणजे 1856 पासून जेव्हा कामाला सुरुवात झाली, तर इथं विल्यम फेरबेम यांनी काय केलं, सगळा तंत्रज्ञान, कुशल तंत्रज्ञान, कामगार हे सगळे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालं. आणि ब्रिटनच्या लोकांसाठी पहिल्यांदा कपडा बनवू लागली होती ही गिरण. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, सर्वात पहिले स्पिनिंग अँड विविंग मिल म्हटलं जातं, जी कुर्ला या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा स्थापन केली होती. तर अशा पद्धतीनं इथं लेथब्रिज आहेत, यांच्या शिफारशीनंतर 1891 ला दुसरा फॅक्टरी ऍक्ट पास झाला होता. आणि ॲबुटनॉट जे आहेत, तर यांच्या अध्यक्षतेखाली 1875 ला आयोग नेमला. हा आयोग 1890 चा आहे, लक्षात ठेवा, इथं लिहितो 1890 चा आयोग आहे. आणि 1891 ला यांनी पहिला दुसरा सेकंड फॅक्टरी ऍक्ट पास केला. ॲबुटनॉट 1875 ला नेमलं, 1881 ला फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट इथं पास केला गेला. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी मांडण्यात आल्या. याला विरोध केला होता नारायण मेघाजी लोखंडे यांनी. आणि विरोध केला म्हणून काय केलं, तर 1890च्या या लेथब्रिज कमिशनमध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून लोखंडे यांना घेतलेलं होतं. आता याच दरम्यान 1890 मध्ये रविवारची सुट्टी सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कलकत्त्याच्या धर्तीवरती मिळवून घेतली. हे वाक्य मात्र इथं बसत नाही, इथं कोणीही इंग्रज अधिकारी नव्हता. आणि सूतगिरणीचं काम अर्थातच नंबर 1 चा ऑप्शन इथं बरोबर दिसून येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं तुम्हाला इतिहास करता येऊ शकतो.
शेवटचा प्रश्न आपण घेतोय कोणता, तर भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिल मधील सदस्य कोण होते. आता भारत मंत्री पद कधी तयार झालं होतं, 1858च्या भारत शासन कायद्याने भारत मंत्री पद तयार झालेलं होतं. भारत मंत्र्यामध्ये किती लोक होते, 15 लोक होते. पण इथं काय म्हटलंय, भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य कोण कोण होते, गोपालकृष्ण गोखले आणि अरुण डेल हे जातात 1909 ला. कोणतं, तर मोर्ले आणि मिंटो, मोर्ले आणि मिंटो 1909चा रिफॉर्म ऍक्ट आहे. सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे हिंदी एकच सदस्य होते, हे रायपूरचे होते, वकील, ज्येष्ठ वकील होते, एकच सदस्य. अर्थात कुठे घेतले होते, तर लॉ मेंबर म्हणून कुठे घेतले होते, व्हाईसरॉयच्या कमिटीमध्ये घेतले होते किंवा व्हाईसरॉयच्या महत्त्वाच्या कोर कमिटीमध्ये घेतलं. के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी, तर हे उत्तर इथे येऊन जातं. के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी 1909 मध्ये मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट जो आहे, तर या ऍक्टनुसार भारतीय लोकांना आत घ्यायचं ठरलं आणि त्यामध्ये 2 व्यक्ती घेतल्या होत्या, त्यामध्ये ह्या 2 व्यक्ती होत्या. दुसरी गोष्ट, भूपेंद्रनाथ बासू आणि चार्ल्स रॉबर्ट आणि सर अबोट जे होते, तर ह्या व्यक्ती 1919च्या मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड सुधारणा कायद्यामध्ये महत्त्वाचा जो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करायचा होता, तर भूपेंद्रनाथ बासू भारतीय व्यक्ती होते आणि हे एक इंग्रजी, अर्थात 3 व्यक्ती होत्या, त्यापैकी चार्ल्स रॉबर्ट, भूपेंद्रनाथ बासू या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. तर गोपालकृष्ण गोखले 1909च्या मोर्ले मिंटो कायद्याचा मसुदा समिती तयार करण्याचं काम यांच्याकडे होतं. 2 वेळा इंग्लंडला जाऊन आलेले होते. तर SP सिन्हा, सत्येंद्र प्रसन्न सिन्हा रायपूरचे हे व्हाईसरॉयच्या काउन्सिल मध्ये गेलेले पहिले भारतीय व्यक्ती, एकच जागा हिंदी सभासदासाठी रिझर्व्ह केली होती. आणि ह्या जो 2 व्यक्ती होत्या महत्त्वाच्या, तर हे होते हैदराबादचे प्रसिद्ध कर सल्लागार आणि हे होते कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील के.जी. गुप्ता. तर हा ऑप्शन आपल्याला इंडिया काउन्सिल मधील सदस्य बनून जातो. 1935 ला अशा पद्धतीने ही इंडिया काउन्सिल वगैरे रद्द केलं आणि नंतर काय केलं, सल्लागार. मग 1919 ला एक पद तयार केलं होतं, हाय कमिशनर. या पदावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 15 प्रश्नांची इथं व्यवस्थित विश्लेषण आणि त्याचबरोबर तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला, तर इथं भाग 1, 2, 3, 4 डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि अभ्यास खूप चांगला ताकदीने करा, कोणालाही न दुखावता करा. म्हणजे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर काय करायचं, सेक्युलर भूमिका तुम्हाला पार पाडावी लागते. मग तिथं ना कोणाला दुखवायचं असतं, ना कोणाचा रोष ओढवून घ्यायचा असतो. 1 डेची बॅच आहे, 1 महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. आपण इथं 250 रुपये तुम्हाला 12 पेक्षा जास्त व्हिडिओ मिळतात आणि खूप सुंदर पद्धतीने कव्हर केलेलं आहे. तुमचं वाचन झालेलं असेल तर शेवटचा फायनल टच करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची बॅच नक्कीच तुम्हाला फायदा देणार आहे. आणि अजून एक आहे, जोपर्यंत अशा पद्धतीचं टार्गेट लिहून ठेवत नाही तोपर्यंत काही नाही होणार आहे. लिहून ठेवा आतापासूनच, कारण का तर हे लिहिलेलं तुम्हाला सारखी आठवण करून देईल की 60 पेक्षा जास्त मार्क पाडायचे आहेत. एका महिन्यामध्ये काय होत नाही. एका महिन्याच्या या अभ्यासाने तुम्ही स्टार ही बनवू शकता. एका महिन्याच्या अभ्यासाने तुम्ही हजारो लोकांसाठी आदर्श बनवू शकता. एका महिन्याच्या अभ्यासाने आतापर्यंत तुम्हाला स्किप केलेले, ब्लॉक केलेले लोक हायर घेऊन तुमच्या समोर हजर राहतील तुमचा सत्कार करायला. एका महिन्यामध्ये खूप काही होऊ शकतं. फक्त चांगल्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, जिद्दीने अभ्यास करायचा. राग आला तर येऊ द्या, रागाने अभ्यास करा. अर्थातच अशा पद्धतीचा आला पाहिजे की आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, पेपर सोडवतानाचे शब्द आहेत, हे शब्द मी वारंवार तुम्हाला अलर्ट करून देईल. ह्या शब्दांबरोबर तुम्ही मैत्री करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचे आयोगाची उत्तरं चुकणार नाहीत. ठीक आहे, अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणींसाठी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती फोन करायचा आहे. तुम्हाला कोणी विरोध करत असेल, अर्थात त्याच्याकडे टोटल दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे त्याला काय केला, वाकडं दाखवा. ठीक आहे, अभ्यास करत असताना म्हणजे अभ्यासामध्ये खूप सारा डिस्टर्ब असतो आणि अभ्यास करत असताना त्याला वाकडं दाखवा, काहीतरी करून द्या आणि विषय संपवून द्या. अर्थात त्याच्याकडे दुर्लक्ष करा. अशा पद्धतीनं 15 प्रश्न घेतलेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, त्याला लाईक आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, याच्यासाठी तुम्ही लाईक आणि कमेंट करून द्या. थँक्यू सो मच. शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर खूप खूप शुभेच्छा आहेत. अधिकारी हो.